भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलत आहेत, थेट जाऊया। देशाचे पंतप्रधान आणि आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी आणि संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाने मी महाराष्ट्राचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा याकरता माझ्यावर विश्वास टाकला आणि आज 1 वर्ष होत आहे। माननीय देवेंद्रजी आणि राज्याच्या संपूर्ण नेतृत्वाने खास करून चंद्रकांत दादाजी असतील, सुधीर मुनगंटीवारजी असतील, रावसाहेब दानवेजी असतील, आमचे सर्व माजी अध्यक्ष पक्षाचे, माननीय आमचे नेते नितीन गडकरीजी यांनी, माझे मित्र आशिष शेलार आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण कोर समितीने, सर्व केंद्रीय मंत्रिमंडळातले आमचे मंत्री, राज्यातले आमचे सर्व सहकारी आणि बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या सर्व जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी माझ्या समवेत या महाराष्ट्रामध्ये मला खूप काम करण्याची करता, प्रचंड प्रवास करण्याकरता साथ दिली आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून या पक्षात काम करताना, अध्यक्ष म्हणून काम करताना मागच्या 33 वर्षापासून भाजपाचा कार्यकर्ता आणि आता अध्यक्ष म्हणून खरं तर मला अभिमान आहे की मला अशावेळी अध्यक्षपद मिळालं ज्यावेळी विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांच्याकडे देशाचं आणि पक्षाचं, देशाचं नेतृत्व आहे आणि पक्षाचे आमचे ते नेते आहेत। अशावेळी अध्यक्षपद मिळालं आहे ज्यावेळी विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांनी जगातला सर्वोत्तम भारत, आत्मनिर्भर भारताची संकल्पना देऊन 2047चा भारत निर्माण करण्याचा, 21व्या शतकातला भारत निर्माण करण्याचा संकल्प केला। जगभरामध्ये भारताला उंची मिळवून देण्याच्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता अध्यक्ष आहे आणि मला हाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की माननीय मोदीजींनी जो 15 ऑगस्टला संकल्प केला की 2047 मध्ये भारताला वैभवशाली करताना पुन्हा एकदा 2024 ते 29 या काळामध्ये विश्वामध्ये भारत हा सर्व स्तरावर प्रगती करेल आणि जी येणारी पिढी आहे 2047 पर्यंत ज्या पिढ्या येतील त्या पिढ्या आणि त्या पुढच्या पिढ्या यांना तेव्हासुद्धा माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांना ते विसरू शकणार नाही। कारण 2047च्या पिढीला हे वाटेल की मोदीजी जर प्रधानमंत्री झाले नसते तर आमचा भारत सुरक्षित नसता आणि आम्हाला जगामध्ये हे स्थान मिळालं नसतं, ही 2047च्या पिढीला वाटणार आहे। आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमचे सर्व नेते, आम्हाला सर्वांना गर्व आहे की आम्ही मोदीजींच्या नेतृत्वात काम करतो आहे। आम्ही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार करतो आहे। मोदीजींच्या 9 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कामाचा संपूर्ण लेखाजोखा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पाठवताना ज्या पद्धतीने घर चलो अभियान आम्ही करतो आहे, जेव्हा
समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकडे जेव्हा आम्ही जातो तेव्हा त्याला वाटतं की मोदीजींच्या पत्र घेऊन माझ्याकडे आले आहेत, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो अत्यंत अविस्मरणीय आहे, अत्यंत अविस्मरणीय आहे. मी ज्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचं पुस्तक दिलं तर त्यांनी मोदीजीबद्दल प्रचंड अभिमान व्यक्त केला आणि हे सांगितलं की 2024 मध्ये आम्ही मोदीजींनाच मत देणार आहे. काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानणाऱ्या नागरिकांच्या घरातही आम्ही गेलो. त्यांनी सांगितलं की जरी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचे आहोत तरी भाजपालाच मत देऊ, कारण आम्हाला मोदीजींना मत द्यायचं आहे. आज हे करताना मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या टीमच्या माध्यमातून जे आमचे सर्व जिल्हाध्यक्ष मागच्या 3.5 वर्षापासून काम करत होते त्यांनी, जुने पदाधिकारी जे चंद्रकांत दादा यांच्या कार्यकाळात काम करते त्यांनी, संपूर्ण टीमने वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मला सहजपणे साथ दिली. युवा मोर्चाने युवा वॉरियर्स अभियान राबवलं. 25 लाख युवकांना आम्ही मोदींच्या नेतृत्वामध्ये 18 ते 25 वयोगटांचा युवा आम्ही तयार करतोय. फ्रेंड्स ऑफ बीजेपीचं अभियान या ठिकाणी आपण राबवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक विधानसभेमध्ये किमान 30 ते 50 हजार कार्यकर्ते आणि जनता ही सरळ ॲपवर येईल आणि मोदीजींच्या सरकारच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाच्या योजना या सरळ ॲपच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचल. या ॲपच्या माध्यमातून आम्ही समाजाला डायरेक्ट मोदीजींच्या नेतृत्वातल्या योजनेशी जोडतोय. धन्यवाद मोदीजी असा अभिमनव उपक्रम आम्ही राबवला. 2 कोटी लोकांनी मोदीजींना पत्र लिहिलं की मोदीजी मला प्रधानमंत्री योजनेचं घरकुल मिळालं, धन्यवाद मोदीजी. जेवढ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना होत्या सर्वांनी मोदीजींना पत्र लिहिलं. मी सांगितलं की घर घर चलो संपर्क अभियानाचं मोठं अभियान झालं. प्रत्येक मतदान केंद्रावर 31 लोकांना कार्यसमिती बनवण्याचं आमचं अभियान झालं. सोशल मीडियाचे वॉरियर्स, प्रत्येक बूथवर एक वॉरियर्स असावा हे अभियान आम्ही त्या ठिकाणी समोर नेतो आहे. महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली होती मोदी @9 मध्ये. 3 कोटी नागरिकांपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, तो सुरू झाला आहे, तो सुरू आहे. लोकसभेच्या आचारसंहिता लागेपर्यंत आम्ही 3 कोटी घरापर्यंत जाऊ. मोठ्या प्रमाणावर सुशासन सप्ताह आम्ही केला. टिफिन बैठका आम्ही आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत केल्या. सेवा दिवसाचा कार्यक्रम केला. आमचे नेते माननीय देवेंद्रजी यांच्या वाढदिवसानिमित्त या राज्यामध्ये 50,000 आरोग्यदूत, रुग्णसेवक, 50,000 रुग्णसेवक जनतेच्या सेवेमध्ये यावे याकरता सुरू केला. आता 13,000 लोकांनी नोंदणी केली. पुढच्या वर्षी देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त जो आम्ही सेवा दिवस म्हटला आहे, पुढच्या वर्षी 50,000 युवा कार्यकर्ते देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य दूत किंवा रुग्णसेवक म्हणून काम करणार आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू झालं. त्यांना आम्ही आय कार्ड दिले. युवा मोर्चातर्फे स्पर्धा परीक्षाचं आम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी काम सुरू केलं. 4.5 लाख युवकांनी, विद्यार्थ्यांनी नीटच्या, JEE, EEE आणि या सर्व योजनाच्या अभ्यासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी ऑनलाईन आम्ही प्रशिक्षण घेतलं आहे. ज्येष्ठ नागरिक जे जनसंघाच्या काळापासून ज्येष्ठ नागरिक आहे, ज्यांनी जनसंघाच्या काळात आणि अटलजी जेव्हा 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पक्षाची स्थापना केली अटलजीच्या नेतृत्वामध्ये, तेव्हापासनं काम करणारे जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत भारतीय जनता पक्षात, त्यांच्याकरता नानासाहेब उत्तमराव पाटील अमृतकुंज अभियान आम्ही राबवतो आहे. मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले आहेत. आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वर्षभरामध्ये कुठल्याच पक्षामध्ये एवढे पक्षप्रवेश झाले नाही जेवढे पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षात झाले. त्याची मोठी यादी आमच्याकडे आहे. आजही 22 तारखेला पक्षप्रवेशाची योजना तयार झाली आहे.
रोज पक्षप्रवेश बूथपर्यंत, बूथ स्तरापर्यंत प्रत्येक बूथवर पक्षप्रवेश सुरू आहे. पक्षाचा विस्तार होतो आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये जनतेला विश्वास तयार झाला आहे की 2024-2029 पर्यंत मोदींच्या नेतृत्वात जर सरकार आलं, म्हणजे सरकार येणार आहे, तर ह्या देशाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश, केवळ राजनैतिक पक्षप्रवेश नाही, राजकीय पक्षप्रवेश नाही, अराजकीय पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर पक्षामध्ये होतात आहे, ज्यांना मोदीजीवर त्यांना आस्था आहे. आणि त्यामुळं खरं तर आज जे आमची नवीन कार्यकारिणी झाली, नवे जिल्हाध्यक्ष झाले, यांच्या समवेत मी महाराष्ट्राच्या 27 लोकसभा घर चलो अभियान आणि या 27 लोकसभा 20 तारखेपासून चंद्रपूर लोकसभेपासून तर उत्तर मुंबईच्या लोकसभेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 28 लोकसभेचा प्रवास सुरू होतो आहे. आणि या 28 लोकसभामध्ये एकही घर असं शिल्लक राहणार नाही ज्या घरी आम्ही घर चलो अभियान आम्ही करणार नाही. सर्वच स्तरापर्यंत, सर्वच पक्षाच्या घरी, सर्वच समाजाच्या शेवटच्या घरी आम्ही जाणार आहोत. प्रत्येक विधानसभेमध्ये 100 कार्यकर्ते या घर चलो अभियानामध्ये प्रवास करणार आहेत. एका लोकसभेमध्ये 600 कार्यकर्ते माझ्यासोबत प्रवास करणार आहेत. आणि मला विश्वास आहे की महिन्याभरामध्ये 3 कोटी नागरिकांपर्यंत भारतीय जनता पार्टी आपला प्रवास पूर्ण करेल. आमचे नवीन जिल्हाध्यक्ष आणि नवीन पदाधिकारी, राज्याचे आमचं सर्व नेतृत्व, देवेंद्रजी आणि सर्वच आमचे सर्व माजी अध्यक्ष या अभियानामध्ये आहेत. या अभियानातनं आम्ही महाराष्ट्रातल्या सरकारच्या सुद्धा माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा या सरकारनी वर्षभराच्या काळात जे काही ज्या लोकसभेमध्ये कामं केली आहेत, त्या लोकसभेच्या अंतर्गत कामाचा आणि 288 विधानसभेत जी कामं केली आहेत त्यांच्या कामाचा पुस्तकाचा एक पुस्तक आम्ही तयार केलं आहे. ते सुद्धा आम्ही जनतेपर्यंत पोहोचणार आहे. केंद्र सरकारचं एक पुस्तक, राज्य सरकारचं एक पुस्तक, आणि सोबतच एका विधानसभेमध्ये 30 ते 50 हजार नागरिकांना सरळ ॲपवर आणणे आणि त्यांना केंद्र आणि राज्याशी सरळ जोडणे, हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. नवमतदार नोंदणी ही व्हावी. सर्वच नवमतदारांना येणाऱ्या 2024च्या लोकसभा, विधानसभा आणि निवडणुकामध्ये मतदान करता यावं. नवमतदारांचं मतदान महत्त्वाचं आहे. 1 जानेवारी 2024ला 18 वर्षाचा होणारा प्रत्येक मतदार हा 2024च्या निवडणुकीमध्ये मतदार व्हावा, ही सुद्धा आमची या अभियानाची पार्श्वभूमी आहे. आणि मला वाटतं जसं वर्षभरामध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून, पक्षाचा प्रमुख म्हणून बूथपर्यंतच्या आमच्या 35 लाख कार्यकर्त्यांनी मला ज्या पद्धतीने सहकार्य केलं, आमचे केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि यानंतर आमच्या जिल्ह्यापर्यंत बूथपर्यंतचं नेतृत्व या पुढच्या काळातही मला सहकार्य करेल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि 20 तारखेपासून 28 लोकसभा पूर्ण करून पुढच्या 3 महिन्यानंतर या अभियानाचं फलश्रुती काय आहे याबद्दल मी निश्चितपणे आपल्यासमोर येऊन आपल्याला अवगत करेल. आता पवार साहेब आमच्याकरता आदरणीय आहे. राज्याच्या विकासामध्ये, राज्याच्या अनेक घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. अनेक प्रधानमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलं आहे. पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाईट वाटतं जेव्हा शरद पवार साहेब मोदीजींच्या नेतृत्वाला चॅलेंज देतात. खरं तर खाजगीमध्ये ते मान्यही करतील की मोदीजींसारखा प्रधानमंत्री देशाला आतापर्यंत मिळाला नाही.
परंतु राजकारणाकरता राजकारण करायचं, विरोधाकरता विरोध करायचं, आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं. आणि राहिली सुली राष्ट्रवादी काँग्रेस ही थांबवून ठेवायची याकरता मोदीजींचा विरोध करताना दिसत आहेत. अंतर्मनातून शरद पवार साहेब कधीही मोदीजीवर टीका करू शकणार नाही, कारण त्यांना मोदीजी माहीत आहेत आणि तेही मान्य करतात की मोदीजी सारखा प्रधानमंत्री हे देशाचं भविष्य आहे. राहिला टीकेचा प्रश्न, टीका कुणावर करायची असतं? ज्यांची बरोबरी आपण करू शकतो. तर मला वाटतं की पवार साहेबांनी मोदीजीवर टीका करण्याऐवजी थोडं पक्षीय आत्मपरीक्षण आणि त्यांचा जो कार्यकाळ राहिला आहे त्यांच्या कार्यकाळाचे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यांच्या कार्यकाळातल्या प्रधानमंत्री त्यांच्या कार्यकाळ यापेक्षा कितीतरी उंची माननीय मोदीजींची आहे. त्यामुळं किमान पवार साहेबांनी मोदीजीवर टीका करणे हे टाळलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडनं मी व्यक्त करतोय. मध्ये 2 जागा भाजपाच्या होत्या. आज 303 जागावर भारतीय जनता पक्ष पोहोचला लोकसभेमध्ये. महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप आला. एवढं बहुमत कधी मागच्या 20 वर्षात कुठल्याही पक्षाला मिळालं नाही. पक्ष वाढवण्याकरता विश्वास निर्माण करावा लागतो. समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याकरता कामं करावे लागतात. पक्ष वाढवण्याकरता आपल्या आयुष्यातले 18 तास द्यावे लागतात. संवाद करावा लागतो, प्रवास करावा लागतो. सर्व समाजात सर्व धर्मामध्ये एक जागा निर्माण करावी लागतं आणि म्हणूनच हे जर केलं तरच पक्षामध्ये लोक येतात. आणि पक्षामध्ये लोक काही आम्ही जबरदस्ती कुणाकडे जाऊन आम्ही आणत नाही, कुणाच्या घरी जात नाही की आमच्या पक्षात या. पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काही आम्ही संन्यासी नाही आहोत. आम्ही एक राजकीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहोत. जगातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. आणि भारतीय जनता पार्टीवर जनतेचा विश्वास आहे, मोदीजीवर विश्वास आहे, देवेंद्रजीवर विश्वास आहे, नेतृत्वावर विश्वास आहे, कर्तव्यावर विश्वास आहे. आणि अशा वेळी जर कोणी पक्षामध्ये आलं, पक्षामध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर आमचा दुपट्टा तयार आहे. आता त्यांनी आमच्याबद्दल असं का बोलावं? त्यांनी तर उलट तारीफ केली पाहिजे भारतीय जनता पक्षाची की भारतीय जनता पक्षाचा जो विस्तार झालाय तो विस्तार हा प्रवासाने संवादाने झालाय, विश्वासार्हता निर्माण करून झाली आहे. आम्ही कधीही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. उलट आमच्याशी कितीतरी वेळा बेईमानी या देशामध्ये झाली आहे, राज्यामध्ये झाली आहे. आणि बेईमानी झाली हे जनतेला कळलं आहे. आणि आता विश्वासाने भारतीय जनता पार्टीच आपल्याला न्याय देऊ शकतं. महाराष्ट्र क्रमांक 1 वर जर कोण नेऊ शकतं पक्ष या राज्याला तर भाजपाचंच सरकार नेऊ शकतं. देवेंद्रजींनी 5 वर्ष ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम केलं, महाराष्ट्राचं व्हिजन असलेला अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता महाराष्ट्राला देवेंद्रजी मिळाले आहेत. त्यांच्यावर विश्वास जनतेला आहे आणि म्हणून पक्ष वाढतोय, म्हणून आमदाराचा विश्वास वाढतोय, म्हणून अनेक पक्षाचे लोक त्यांना, सर्वपक्षीय लोक त्यांना मानतात. आणि एक काळानंतर आमच्या वागण्यातनं, आमच्या बोलण्यातनं, आमच्या ॲक्सेसमधनं, जनतेमधला आमचा ॲक्सेस जो आहे त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून पक्ष वाढतोय. आम्हाला फोडाफोडी करण्याची गरज नाही. राज ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पार्टीचा जो प्रवास आहे आणि संवाद आहे आणि आमचा विश्वास जो आहे जनतेमध्ये तो समजून घेतला तर पुढे ते बोलणार नाही. एकीकडे तुमचे नेते राज ठाकरेंसोबत गुप्त करतात आणि दुसरीकडे राज ठाकरे तुमच्यावरती जहरी टीका करताना पाहायला मिळतात. या अनुषंगाने काय सांगा? राज ठाकरे साहेब आमचे चांगले मित्र आहेत, उद्याही राहतील, आजही आहे. पण त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याकरता किंवा त्यांना त्यांचा पक्ष पुढे नेण्याकरता भारतीय जनता पार्टीवर टीका करणे अपेक्षित आहे. त्यांच्या टीकेशी आणि मैत्रीत्वाची काही संबंध नाही आणि त्यांची मैत्री आमची राहील आहे आणि पुढेही राहील. पण पक्षीय
पक्षीय टीका करण्याचा, शेवटी पक्ष त्यांचा वेगळा आहे, त्यांनी टीका केली, त्याचं उत्तर देणं आमचं काम आहे. पण किमान राजसाहेब ठाकरेंनी, थोडे अभ्यासू आहेत, त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याचा कामाची पद्धत समजून घेतली पाहिजे, भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या कामाची पद्धत समजून घेतली पाहिजे. इथे 18-18 तास आयुष्य देणाऱ्या कार्यकर्ते आहेत. अनेक कार्यकर्ते असे आहेत ज्यांनी एकही अपेक्षा न ठेवता मी आमदार होईल का, मी खासदार होईल का, मी कुठल्या पदावर जाईल का, मी कोणता पक्षप्रमुख होईल का, मी भाजपचा अध्यक्ष होईल का किंवा होणार नाही, असे हजारो कार्यकर्त्यांनी, लाखो कार्यकर्त्यांचं जे समर्पण आहे, त्या समर्पणाचा पक्ष मोठा झाला आहे. राजसाहेबांनी थोडं समजून घेतलं पाहिजे. नाही, मला सांगा की अजितदादा किंवा त्यांचे जे लोक आहेत त्यांनी काय म्हटलं, 70,000 कोटीचा आरोप जो काही आरोप आहे, ते जे काही चौकशा सुरू आहे ते होत बसतील. पण देशाला पुढे न्यायचं असेल, जगातला सर्वोत्तम भारत, आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर मोदीजींना साथ देण्याशिवाय हा देश पुढे जाऊ शकत नाही. या विचाराने जर कोणी भारतीय जनता पार्टीला समर्थन देत असेल आणि देश कल्याणाकरता कोणी समोर येत असेल, त्यांच्याकरता या देशामध्ये त्याचं स्वागत आहे आणि त्या स्वागत आहे आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. जर आम्हाला कोणी सहकार्य करत असेल, कोणी म्हटलं आम्ही तुम्हाला सहकार्य करायला आलो, तर दारातून त्याला हाकलून द्यायचं का? उद्या एखाद्या विरोधकांनी म्हटलं की आम्हाला यावेळी तुम्हाला सहकार्य करायचं आहे, त्यावेळेस काय भूमिका असेल की होय मोदीजींना आम्हाला सहकार्य करायचं. आज मी जाव्याने सांगतो की मनसेचे असेल, शिवसेनेचे असेल, उद्धव ठाकरेकडले असेल किंवा काँग्रेसकडले असेल, राष्ट्रवादीकडले असेल, यांच्या जेव्हा घरी जातो आम्ही, तेव्हा ते काय म्हणतात, आम्हाला मोदीजीला सहकार्य करायचं आहे, आम्हाला देशाला पुढे न्यायचं आहे. कितीतरी घरं मी सांगतो ज्यांच्याकडे मी स्वतः जाऊन आलो आहे. ते बाकी ठीक आहे, बाकी निवडणुका बघू काय करायचं, पण देशाकरता मोदीजींना साथ द्यायची आहे. मग त्यांना आम्ही असं काढून देतो का? त्यांना आम्ही स्वीकारतो, त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे बसतो आणि त्यांचा विश्वास निर्माण करतो. कालांतराने ते आमच्या पक्षामध्ये येतात. सर, मुख्यमंत्र्यांनी डिनर डिप्लोमसी ठेवली, त्याच्यावरती विरोधकांनी टीका केली, हात दगडाखाली आहेत म्हणून जावई यांचे लाड सुरू करणं चालू केले. काय मुख्यमंत्र्यांनी रात्री जेवणाचं आयोजन केलेलं आहे, त्याच्यावरून टीका होतीये की मुख्यमंत्र्यांचे हात दगडाखाली आहेत, त्याच्यामुळे हे सगळं जावयांचे लाड चालू केले, लाड पुरवले जात आहेत. कुणासोबत जेवण? सगळ्या नाही, हे तर चांगलं आहे. जेवढा आमदाराची संवाद होईल, जेवढा आपल्या मंत्रिमंडळाच्या सहकार्याची संवाद होईल, जेवढा तुम्ही आपल्या मंत्रिमंडळाच्या सहकार्याशी, आपल्या आमदाराशी, मुख्यमंत्री म्हणून जेव्हा आमदार मत देतात किंवा आपलं त्या ठिकाणी सहकार्य करतात मुख्यमंत्री बनण्याकरता, मी तर अभिनंदन करेल की एकनाथ शिंदेजी यांनी जर आपल्या सर्व आमदारांना, मंत्र्यांना जेव्हा बोलवलं आणि त्यातनं 1 to 1 चर्चा करून जर काही विकासाचे प्रश्न असतील आमदारांचे किंवा पारिवारिक संवाद असेल, शेवटी संवाद आणि सर्व प्रश्न सुटतात. ज्यांना संवाद करणे माहीत नाही, ज्यांनी 2.5 वर्ष मंत्रालयामध्ये पायच ठेवला नाही, ज्यांनी 2.5 वर्ष स्वतःच्या आमदाराशी कधी संवाद केला नाही, त्यांनी किमान एकनाथ शिंदेच्या कार्यपद्धतीवर बोलू नये. एकनाथ शिंदेसारखा अत्यंत संवेदनशील व्यक्ती, ज्याला संवाद करणे आवडतं, ज्यांना प्रश्न सोडवणे आवडतं, त्याबद्दल विरोधकांनी बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे. नाही, आत्ता अशी काही स्थिती नाही. नवाब मलिकाची भूमिका अजून काही आमच्यासमोर आली नाही आणि जेव्हा ते भूमिका व्यक्त करतील तेव्हा त्यावर काय उत्तर द्यायचे नक्की भाजप ठरवेल. सर, महाराष्ट्रातल्या भाजप आमदारांचं भोपाळमध्ये ट्रेनिंग होणार आहे अशा पद्धतीची माहिती समोर येते. काय विषय असणार आहे, कशा पद्धतीचं ट्रेनिंग?
महाराष्ट्रातले जवळपास 78 MLA आमदार हे तेलंगणा आणि मध्य प्रदेशच्या 7 दिवसाच्या विधानसभा प्रवासावर आहे. तेलंगणामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिथल्या संघटनात्मक कार्य, तेथील त्या विधानसभामध्ये आमचे आमदार जाऊन त्या ठिकाणी प्रवास योजना करतात आहे आणि या प्रवासातनं त्या ठिकाणी केलेलं काम आणि अजून त्या ठिकाणी संघटनात्मक काय सहकार्य करायचं, हा मध्य प्रदेश आणि तेलंगणा निवडणुकीच्या एक त्या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्त ते जात आहे, निवडणुकीनिमित्त प्रवास करणार आहे. प्रत्येक आमदारांना एक विधानसभा दिली आहे. त्या विधानसभेत आमचे आमदार 7 दिवस मुक्काम करणार आहे आणि 7 दिवस त्या विधानसभेचा संपूर्ण प्रवास करून 7 दिवसांनी आमचे आमदार परतणार आहेत. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाला समोर नेण्याकरता जो येईल त्यांना आम्ही सर्वांना सोबत घेण्यास तयार आहोत आणि शेवटी देशाला पुढे नेण्याचा विषय असेल तर त्या सर्वांचं स्वागतच आहे. कारण देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता घेतलेल्या भूमिकेला सर्वांनाच हे माहिती आहे की मोदीजींनी आपलं आयुष्य हे समर्पित केलं आहे आणि त्या समर्पणाला साथ दिली पाहिजे असं अनेक लोकांना अंतर्मनातून वाटतं. कधीतरी शरद पवार साहेबांनाही वाटेल की मोदीजींच्या समर्पणाला साथ दिली पाहिजे. इंडियाची बैठक मुंबईत होते आणि याची धास्ती सत्ताधाऱ्यांनी घेतली असं विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात. काय म्हणतात? इंडियाची बैठक मुंबईत होते आणि याची धास्ती सत्ताधाऱ्यांनी घेतली असं विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात. आम्ही कधीही धास्ती घेत नाही. आम्हाला धास्ती घ्यायची गरज नाही. सध्या वडेट्टीवार जी नवीन विरोधी पक्षनेते झाले आहेत त्यामुळं काही गोष्टी त्यांना रोज बोलाव्या लागतात म्हणून मला वाटतं ते बोलले असतील. सर, एक वेगळा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता ते महाराष्ट्राचा देशाचा विकास चालू आहे, दोन्ही जागेवर तुमची सत्ता आहे, पण महिलांवरचे अत्याचार नेहमी वाढत आहेत. कालच पुण्यात एका जेलरने महिला शिपाई जी कारागृह सांभाळत होती तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर घरी जाऊन एक धमकी दिली की मी पेटून टाकत तरी माझी झाली नाही. तर कुठल्याही घटनेला मी आधी सांगितलं, कुठल्याही घटनेला त्यावेळी होणाऱ्या इन्स्टंट घटनेला इतकं तर सरकारचे काही कॅमेरे नाही आहेत, पण घटना घडल्यावर त्या घटनेची तातडीनं तात्काळ दखल घेणे आणि दखल घेऊन त्या गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवणे याचा जो महाराष्ट्राचा रेट आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आताही मधला 2.5 वर्षात बिघडला होता. गुन्हेगार सापडत नव्हते, गुन्हेगार पडून जात होते, गुन्हेगारांना शोधण्यामध्ये सरकार अपयशी होतं. गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्याची तातडीनं दखल घेतली गेली का? गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तीला तातडीनं सजा म्हणजे तातडीनं शासन झालं का? याला महत्व आहे. गुन्हा आत्ता काय होणार आहे याच्याशी तर इन्स्टंट सरकारला माहीत नसतं किंवा कुणालाही माहीत नसतं की असे तर सरकारला काही 113 कोटी डोळे नाही आहे की प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवेल. पण जबाबदारी आहे सरकारची की गुन्हा झाल्यानंतर तातडीनं कारवाई केली पाहिजे, तातडीनं पोलीस प्रशासन त्या कामात लागलं पाहिजे, शासन केलं पाहिजे. ही जबाबदारी सरकारची आहे. एक सर्वे समोर आलेला आहे. त्या सर्वेमध्ये एनडीएला 42 तर इंडियाला 40 मतं पडतील असा पद्धतीचा एक सर्वे समोर आला आहे. टक्केवारीमध्ये, हा. एनडीएला 42, इंडियाला कुठे? एक सर्वे समोर आला त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील देशात महाराष्ट्र ही टक्केवारी 51% पण जाणार आहे. आता 42 दिसत आहे. जसजशा निवडणुका समोर येतील एनडीए 51%च्या वर दिसेल आणि त्यामुळं एनडीएच्या 350च्या वर जागा देशामध्ये दिसतील आपल्याला. मोदीजींच्या नेतृत्वात प्रत्येक व्यक्ती 2024 मध्ये जेव्हा मशीनवर जाईल तेव्हा कमळच दाबल्याशिवाय वापस येणार नाही.
इतकं वातावरण मोदींच्या बाजूने ग्राउंड लेवलला आहे. ग्राउंड लेवलला हे वातावरण आहे, कारण आम्ही खालच्या सर्व स्तरापर्यंत जातो आहे. त्यामुळं आपल्याला एनडीएचं जे पर्सेंटेज आहे, व्होट ऑफ पर्सेंटेज, ते 51% वर जाईल आणि तुम्हाला ते दिसेल. लास्ट 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जास्तीत जास्त युवा चेहऱ्यांना संधी देण्यात यावी असं पंतप्रधानांचा मानस आहे. आणि त्या बैठकीत असं ठरले की घराणेशाहीला चाप लावला जाईल, महिलांनी युवकांना अधिक संधी दिली. माननीय पंतप्रधान मोदीजी जे काही वक्तव्य करतात किंवा जे काही निर्देश देतात किंवा जे काही निर्देश देतात किंवा जे काही ठरवतात, भारतीय जनता पक्ष हा संपूर्णपणे त्याचं पालन करतं. कारण मोदीजींना 50 वर्षानंतरचा काळ दिसतो. त्या काळात काय केलं पाहिजे, युवकांना संधी देणे, महिलांना संधी देणे, हे अत्यंत चांगला निर्णय आणि अत्यंत लोकप्रिय निर्णय पहिल्यापासून मोदींचा आहे. आणि पुढच्या काळातही त्यांनी जर असा सुतवाद केला आहे तर मला वाटतं यात काही गैर नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जास्तीत जास्त युवा चेहऱ्यांना संधी देण्यात येईल असं पंतप्रधानांचा मानस दिसतोय. तसंच नागपुरातून देवेंद्र फडणवीसांना लोकसभेसाठी उमेदवार उतरवण्याची शक्यता वर्तवली जाते किंवा असं म्हटलं जात आहे. वस्तुस्थिती नेमकी काय? असा जे तुमच्या आणि माझ्या आज बोलण्याचा अर्थ नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड प्रत्येक लोकसभा आणि विधानसभेच्या उमेदवाराचा निर्णय करतं आणि आज नितीन गडकरी सारखा एक राष्ट्रीय नेतृत्व संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने केंद्रातले कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा रिपोर्ट कार्ड आहे आणि आपण सर्वच बघताय, नितीनजीचं आयुष्य बघताय, नितीनजीचं केलेलं काम बघताय, नितीनजींनी महाराष्ट्र आणि देश कसा बदलवला मोदींच्या नेतृत्वात ते बघताय. मोदीजींनी ज्या पद्धतीने त्यांना सपोर्ट केला आहे की देशाचे इन्फ्रास्ट्रक्चर बदलवण्याकरता त्यांची निवड केली मोदीजींनी. त्यामुळं इतकं कार्यक्षम नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आणि नागपूरमध्ये असताना आपण हा प्रश्न विचारणे योग्य नाही आहे. आणि त्याचं उत्तरही काही खरं तर मी सांगितलं की कुठल्याही निवडणुकीचा निर्णय, उमेदवाराचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड करतं, पण नितीनजी सारखं नेतृत्व नागपूरमध्ये आहे, आमच्या सर्वांकरता अभिमान आहे. पवार साहब ने देवेंद्र फडणवीस जी के ऊपर जिस प्रकार से कहा, देवेंद्र जी के खिलाफ कितनी भी बेईमानी हुई, जितनी भी बेईमानी हुई, आखिरी उनका हाल क्या हुआ? उद्धव जी को उनके लोगों ने छोड़ दिया. राष्ट्रवादी का क्या हाल हुआ? राष्ट्रवादी को उनके लोगों ने छोड़ दिया. देवेंद्र जी के साथ बेईमानी करके कोई सुखी नहीं रहा, उनको भी उसके परिणाम भुगतने पड़े. अब देवेंद्र जी की जिस प्रकार से सहनशीलता है, देवेंद्र जी की जिस प्रकार से कार्यशैली है, पवार साहब को ये मुझे लगता है कि उनके ऊंचाई को ये जस्ता नहीं है कि देवेंद्र जी के खिलाफ वो बात करे, देवेंद्र जी जैसे कार्यकर्ता के बारे में वो इस प्रकार से टिप्पणियां करे. वापस तो आए लेकिन समर्पण करके आए. वो मुख्यमंत्री न बनते हुए उन्होंने राज्य के लिए और हमारे देश के नेताओं के निर्देश पे, जो देश के नेताओं ने, हमारे मोदी जी ने, माननीय अमित भाई ने, हमारे नड्डा जी ने जो निर्देश दिया, एक कार्यकर्ता के स्वरूप में उन्होंने स्वीकार किया. उनका ये समर्पण है. माननीय शरद पवार साहब ने उल्टा देवेंद्र जी के ऊपर, देवेंद्र जी को कहना चाहिए कि पार्टी के लिए किस प्रकार से समर्पण किया जाता है. इसलिए पार्टी बचती है, इसलिए पार्टी चलती है. और जहां समर्पण नहीं है वह पार्टी टूटती है. जहां समर्पण नहीं है, जहां दूसरे को बड़ा होने देने की
इच्छा शक्ति नहीं है, मैं ही सब कुछ रहना चाहिए। ये इच्छा शक्ति जो रखते हैं उनके घर में, उनके पार्टी में आज नहीं कल टुकड़े हो जाते हैं। तो मुझे लगता है देवेंद्र जी का समर्पण ही हमारे पार्टी की, महाराष्ट्र के पार्टी की एक बहुत बड़ी ताकत है, हमारी ऊर्जा है। देवेंद्र जी का समर्पण ही हमारी ऊर्जा है। एक कार्यकर्ता जब मुख्यमंत्री से उप मुख्यमंत्री पोस्ट पे चले जाता है पार्टी के निर्देश पे, लाखों कार्यकर्ता वो उदाहरण लेके अपने जीवन में काम करते हैं और यही समर्पण भारतीय जनता पार्टी को बढ़ाता है, यही समर्पण बीजेपी को मजबूत कर रहा है। सर, शरद पवार ने देवेंद्र फडणवीस के बहाने नरेंद्र मोदी को टिप्पणी की, उम्मीद किया कि वो शायद फिर से नहीं आएंगे, उनका मंतव्य। मोदी जी ने जिस प्रकार से 9 साल काम किया है और मोदी जी और पूरा देश जानता है कि इस बार का जो 2024 का होट्स होगा, देश को मजबूत करने के लिए होट्स होगा, मोदी जी के लिए होट्स होगा। इसलिए मोदी जी ने कहा है कि 2024 में आज तक के इतिहास के सारे रिकॉर्ड टूटेंगे और ये टूटेंगे। आप भी भारतीय जनता पार्टी को वोट देंगे, आप सब लोग भी सोचेंगे कि देश को आगे कौन लेके जाएगा, तो आप भी कमल पे वोट डालेंगे। ये विश्वास हमें है, ये विश्वास मोदी जी को है। इस देश का हर आदमी मोदी जी को वोट डालेगा, चाहे उसकी विचारधारा कुछ भी हो, वो मोदी जी को वोट डालेगा। क्योंकि 9 साल जिस प्रकार से मोदी जी ने हमने अपना कार्यकाल पूरा किया, जिस व्यक्ति ने 9 साल के अंदर एक दिन छुट्टी नहीं ली, क्या उसको वोट नहीं डालेंगे लोग? क्या ऐसे प्रधानमंत्री को वोट नहीं डालेंगे जिन्होंने कभी अपने जीवन में कोई कॉम्प्रोमाइज नहीं की विकास के साथ? सवेरे 7 बजे से लेकर रात को 1 बजे तक जिस व्यक्ति ने अपना संपूर्ण जीवन देश को समर्पित किया है, क्या ऐसे व्यक्ति को वोट नहीं डालेंगे? किसको डालेंगे वोट? किसको देंगे वोटों का कर्जा? वोट कर्जा होता है और कर्जा जिसको दिया जाता है जो वापस कर सके। मोदी जी ऐसी बैंक है जो कर्जा लेती है तो कर्जा पूरे ब्याज के साथ वापस देती है, वही बैंक में लोग पैसे रखते हैं। जिस बैंक पे लोगों का विश्वास है उसी बैंक में आप लोग पैसे रखते हैं। तो मोदी जी को जो कर्जा वोटों का मिल रहा है वो निश्चित रूप से 5 साल के काम कर कर वो पैसा, वोटों का कर्जा ब्याज के साथ वापस करने की क्षमता ये मोदी जी में है। केवल इसलिए देश चाहता है कि मोदी जी प्रधानमंत्री बने और हमें कॉन्फिडेंस है हमारे काम पे। क्यों ना कॉन्फिडेंस रहेगा? हमारे काम पे कॉन्फिडेंस है। 80 करोड़ लोग आज अनाज के माध्यम से हम घर घर जा रहे हैं। इस महाराष्ट्र में 8 कोटी जनता तक हम विकास के काम पहुंचा चुके हैं। क्यों नहीं वोट देंगे लोग? इतने ये नहीं होते हैं, जब कुछ काम करते हैं तो नक्की वोट देते हैं। देखिए, अगर इतिहास देखेंगे ना तो बहुत कुछ बोल सकते हैं। मुझे किसी के ऊपर टीका नहीं करनी है। आज का दिन मेरे नई शुरुआत का दिन है और हम वोटों के माध्यम से जब मशीन के वोट दबेंगे और चुनाव की गिनती जिस दिन होंगी उस दिन पवार साहब को हर बूथ के ऊपर मोदी जी को कितने वोट मिले, महाराष्ट्र में 1 लाख बूथ पे मोदी जी को कितने वोट मिले हैं, 51% के ऊपर मोदी जी को वोट मिले, ये रिपोर्ट कार्ड शरद पवार साहब को भेज देंगे और निश्चित रूप से हम महाराष्ट्र में ताकत बनाएंगे। हम अपने जो हमको समर्थन मिलेगा जनता का, वो समर्थन चुनाव के गिनती की जिस दिन होगी वोटों की, उस दिन शरद पवार साहब को भेज देंगे। एक लास्ट और आम आदमी पार्टी के बीच में टकराव होता हुआ दिखाई दे रहा है। इंडिया की बड़ी बैठक मुंबई में होने वाली है जिसमें सभी नेताओं को इनवाइट किया गया है। आपको क्या लग रहा है कि इंडिया बनने से पहले उनके कगार पहुंच गया जिस तरीके से दिल्ली में खटपट हो गई है? देखिए, ना हमको उनके गठबंधन की तरफ देखना है, ना उनमें क्या बिगड़ने वाली हो क्या बनने वाली ये देखना है। हम तो जनता पे विश्वास करते हैं और जनता के सामने जा रहे, जनता के घर जा रहे, घर चलो अभियान कर रहे। हम 51% वोट मिलेंगे ये आशा पे काम कर रहे और उसके लिए करने वाला जो हमारा कर्तव्य है वो पूरा कर रहे हैं। इसलिए उनके उस बैठक में क्या होने वाला है, उसमें कितनी फूट होने वाली है, आपने देखा ना। महाराष्ट्र में 2-2 पार्टियों में क्या हुआ। मोदी जी के विश्वास पे जैसा जैसे दिन सामने जाएंगे
जैसे जैसे दिन सामने जाएंगे, 2024 का चुनाव सामने आएगा, जिस दिन वोट गिरेंगे उस दिन तक ये जो गठबंधन है, एक दिल के टुकड़े हुए हजार, कोई कहा गिरा कोई कहा गिरा, ये स्थिति बनेगी। लास्ट 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 सागर लास्ट पार्टियों को तोड़ने का काम बीजेपी क्यों तोड़ रहे? सेना को तोड़ी और अब मेरी पार्टी तोड़ने के बाद चुनाव निशान और चुनाव पार्टी का नाम तक लेने की कोशिश। जो अपना घर संभाल नहीं सकते वो दूसरे पे आरोप करना गलत है। अपना घर संभालिए भाई, हमने थोड़ी तोड़ा आपका घर, हमने आपका घर तोड़ा नहीं है, हमें जरूरत भी नहीं है। देश पे मोदी जी के ऊपर विश्वास है, मोदी जी फिर भारी बहुमत से चुन के आएंगे। हमको किसी का घर तोड़ने की जरूरत नहीं। उनका घर क्यों टूटा? घर जोड़ के रखने के लिए बड़ा मन चाहिए, बड़ा हृदय चाहिए। जिन नेताओं का बड़ा हृदय नहीं है और हमारे साथियों को संभालने के लिए उनके पास क्षमता नहीं है, ऐसे लोग हमारा घर तोड़ा, हमारा घर तोड़ा, मुझे मारा, मुझे मारा। आप में क्षमता होनी चाहिए ना अपना घर संभालने की, आप में क्षमता नहीं है। बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। आप अपने घर को मजबूत रखिए, कौन तोड़ेगा? आपका घर अगर मजबूत है तो कौन तोड़ेगा? नहीं तोड़ सकता कोई। आपका घर संभाल ले रही है, आपकी जवाबदारी है। मोदी जी 2029 आणि त्याच्यानंतरही त्यांची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत झेंडावंदन करतील आणि भारतीय जनता पार्टी 2047 पर्यंत झेंडावंदन करेल। सागर सागर लास्ट पृथ्वीराज चव्हाण असे म्हणतात की भारताच्या इतिहासातली सगळ्यात भ्रष्ट कारकीर्द जी आहे ती नरेंद्र मोदी यांची आहे। त्यांना मुख्यमंत्री पदावरनं इतक्या खाली खाली यावं लागलं आहे पृथ्वीराज चव्हाण साहेबांना। त्यांच्याच पक्षामध्ये त्यांचं विरोधी पक्षाकरता नेत्याकरता नाव येत नाही, त्यांचं प्रतोदाकरता नाव येत नाही, त्यांचं विधिमंडळ गटनेता म्हणून नाव येत नाही। पुढच्या वेळी त्यांना आता पुढं माहिती नाही, पण मुख्यमंत्री पदावर ज्या पद्धतीने ते दिल्लीवरनं आले होते तेव्हापासनं त्यांचं ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकीय भविष्य सुरू आहे चव्हाण साहेबांचं, पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं, अशा मानसिकतेमध्ये कुठलाही व्यक्ती हा टीका करण्याशिवाय पॉझिटिव्ह विचार करू शकत नाही। त्यामुळे त्यांच्या टीका करणं स्वाभाविक आहे। सागर लास्ट सागर अजित पवार युतीत आले, महायुतीत आले आणि त्यानंतर शरद पवारांनी राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा घ्यायला सुरुवात केली। पहिली सभा त्यांनी येवला घेतली, आंबेगाव वळसे पाटलांची स्पीच केली आणि आता थेट बीडमध्ये गेले। याच्यावर एक चर्चा सुरू झाली की पवारांना बहुजन नेतृत्व, विशेषतः ओबीसी नेतृत्वाच्या विरोधात भूमिका मांडायची आहे का, असा आरोप खरंच किती सत्य आहे? नाही, पवार साहेब हे ओबीसीच्या विरुद्ध आहे किंवा इतर जातीच्या विरुद्ध आहे याबद्दल मी काही भाष्य करणार नाही। पण मला एवढंच वाटतं की ज्या नेत्यांनी पवार साहेबांना मजबूत करण्याकरता, पवार साहेबांना नेतृत्व देऊन पवार साहेबांची उंची वाढवण्याकरता आणि पवार साहेबांच्या पाठीशी आजही जरी मोदीजींच्या नेतृत्वाला समर्थन करण्याकरता अजितदादांनी टीम आली असेल तरी सारे नेते अजित पवार असेल सर्व शरद पवार साहेबांचा फोटो लावून त्या ठिकाणी काम करतात। किमान याचा तरी विचार माननीय शरद पवार साहेबांनी करावा की आजही त्यांची निष्ठा हृदयातून पवार साहेबांसोबत आहे, पण देशाचा प्रश्न आला म्हणून देशकल्याणाकरता मोदी सोबत गेले आहेत। एक काळ असा विचार केला पाहिजे व्यक्तीने की बाबा ज्यांनी मला इतकं मोठं करण्याकरता आपले 30 40 50 वर्ष दिले, त्या कार्यकर्त्याविरुद्ध आपण जाऊन त्यांच्या मतदारसंघात बोलणे, ज्यांच्याकरता आपण मतं मागितले त्या कार्यकर्त्याविरुद्ध जाऊन त्या ठिकाणी मतदारसंघात बोलणे, ही वेळच येऊ द्यायला नको। आणि आली आहे तर मला वाटतं पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांनी अशा सभा घेऊन त्यांची उंची कमी करू नये। यामध्ये धनंजय मुंडेची उंची कमी होणार नाही, यामध्ये छगन भुजबळ साहेबांची उंची कमी होणार नाही। मात्र पवार साहेबांना जनता प्रश्न विचारेल, कालपर्यंत तुम्ही
तुम्हाला मोठं करण्याकरता, तुम्हाला नेतृत्व देण्याकरता हे छोटे छोटे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी उभे राहिले आणि आज देश कल्याणाकरता त्यांनी एक भूमिका स्वीकारली म्हणून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात, त्यांच्या व्यक्तिगत विरोधात, त्यांच्या सार्वजनिक जीवनाबद्दल, त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरुद्ध गरड ओकणे मला वाटतं पवार साहेबांना हे शोभण्यालायक नाही. ज्यांनी अजूनही आपली निष्ठा शरद पवार साहेबांची सोडली नाही आहे, त्यांच्या जीवनात ते अत्यंत महत्त्वाचं स्थान शरद पवार साहेबांना देत आहे. पवार साहेबांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि अशा त्यांच्या मतदारसंघात जाऊन अशा सभा घेऊ नये असं मला वाटतं. आता शेवटी निर्णय त्यांचा आहे. कोणी खंजीर नाही खुपसला आहे हे यांची भाषा आहे. खंजीर तर खरा खुपसला 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीमध्ये, भाजपच्या पाठीमध्ये. इथे तर समर्पण आहे, इथे तर समर्पण आहे. मोदीजींच्या समर्पणाला साथ आहे. आम्ही खंजीर खुपसला नाही आहे. त्यांनी भूमिका घेतली आहे. शिवसेनेनी, एकनाथ शिंदेजींनी तर युतीची भूमिका ठरवली आहे, त्यात काही नवीन नाही आहे. पण अजितदादांनी देशाच्या कल्याणाकरता भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळं आम्ही कुठलाही खंजीर खुपसला नाही. खंजीर खुपसण्याची आमची रक्तही नाही, आमचा ब्लडही नाही, आमचा स्वभाव नाही. ते त्यांना लखलाभ आहे. ते संजय राऊतला लखलाभ आहे, ते उद्धव ठाकरेंना लखलाभ आहे आणि त्यांना पवार साहेबांना लखलाभ आहे. पण माझ्यासारख्या लहान व्यक्तीला असं वाटतं की एखादा कार्यकर्ता जेव्हा आपल्या पाठीशी उभं राहण्याला मोठं करतो तर अशा वेळी पवार साहेबांच्या पाठीशी इतका सारे कार्यकर्ते उभे राहिले, त्यावेळी मात्र एखाद्या भूमिकेला एखाद्या कार्यकर्त्यांनी जर साथ दिली असेल तर थोडा विचार केला गेला पाहिजे की याच्यामध्ये इतके सारे लोक अजितदादासोबत देशाकरता जर साथ देण्याकरता आले आहे तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना क्रिटिसाइज करणे हे काही योग्य नाही. पवार साहेब याचा योग्य विचार करतील. मैंने इसके पहले ही कहा है कि राज साहब हमारे मित्र हैं. पार्टी की भूमिका उन्होंने कहा ही है कि हम कोई पार्टी फोड़ते हैं. उनको भी अच्छे से मालूम है कि भारतीय जनता पार्टी बढ़ने का कारण क्या है. भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता में प्रवास और संवाद करने की क्षमता है. भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के ऊपर विश्वास है. मोदी जी के नेतृत्व पे देश को विश्वास है. देवेंद्र जी के नेतृत्व में महाराष्ट्र में विश्वास है. आज हजारों लाखों कार्यकर्ता बूथ तक भाजपा में क्यों आ रहे हैं? कोई ऐसा नहीं होता कि पार्टी में आओ, पार्टी में आओ, ऐसा थोड़ी चलता है. जब दुपट्टा कोई पहनता है तो मोदी जी, देवेंद्र जी, हमारे नेतृत्व ने जो समर्पण किया है और हमारा नेतृत्व जिस प्रकार से समाज के आखिरी हित के लिए, आदमी के हित के लिए काम करता है, वो जब जनता को मान्य होता है, जनता के साथ हम काम करते हैं, जनता को विश्वास हम दिलाते हैं, तो कोई पार्टी चॉइस करने के बजाय भारतीय जनता पार्टी चॉइस करता है. किसी को तो पार्टी चॉइस करना है. वोट देने के पहले पार्टी चॉइस करके वोट देना है ना. तो जब वो वोट देने जाता है तो कमल को चॉइस करके इसलिए जाता है कि उनको ये मालूम है देश कल्याण, राष्ट्र कल्याण कौन से पार्टी में है, कौन सी पार्टी कर सकती है, कौन सा नेता कर सकता है. इसलिए भारतीय जनता पार्टी के पास पार्टी प्रवेश हो रहे. राज साहब को समझ लेना चाहिए भारतीय जनता पार्टी का समर्पण उनको मालूम है. बोलने के लिए वो बोल रहे, लेकिन भारतीय जनता पार्टी 2 से 84 से आज तक जिस प्रकार से बढ़ी है, ये कोई दबाव डाल के, किसी पे बंदूक लगा के, ये कोई बिहार नहीं है. ये महाराष्ट्र है. महाराष्ट्र की संस्कृति है. महाराष्ट्र में जब तक आप किसी का मन परिवर्तन नहीं करेंगे तब तक उसका मत परिवर्तन नहीं हो सकता. मन का परिवर्तन करने के लिए संवाद और प्रवास करना पड़ता है, विश्वास दिलाना पड़ता है. और भारतीय जनता पार्टी विश्वास दिलाती है, संवाद भी करती है, प्रवास भी करती है. हमारे 35 लाख कार्यकर्ता महाराष्ट्र में घर घर जा रहे हैं और हर परिवार को जोड़ रहे हैं.
तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होऊन चंद्रशेखर बावनकुळे यांना आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. झिरो आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 7:56 मिनिटांनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.